तर ही प्रसन्नता कुठून मिळते माहितीये तुम्हाला? प्रसन्नता मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये राजा मिलिंदाने म्हणते नागसेनाला श्रद्धेचं लक्षण विचारलेलं आहे. श्रद्धा श्रद्धा म्हणतो ना आपण, लोकांनी श्रद्धावान असावं, श्रद्धावान असावं, श्रद्धावान असावं, श्रद्धेनं दान द्यावं वगैरे वगैरे. जसं दानंद तू श्रद्धा, आता मी गाथा म्हणालो बघा. तर कोणीतरी श्रद्धावान जर असेल तर त्याचे पण लक्षण आहेत. भगवंताने महत्वाकांक्षा निर्माण करते. आपल्या जर श्रद्धा असेल, बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा कोणाच्या प्रती असायला पाहिजे? बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या प्रतीच श्रद्धा असायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला भगवंताचा धम्म दिला आणि तिथून बाबासाहेबांनी म्हणाले नक्की मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येते न सच्च वचन होतो मे जय मंगलम. होतो मे जय मंगलम, पण माझं जय मंगल हो. पण माझं जय मंगल केव्हा होईल? मग बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझी कोणावर दुसऱ्या श्रद्धा नसेल तर. परंतु भीम केला ते जिगर आधी ही तर, पण आध्यापेक्षा जास्त उधळ जर असतील, भटकत असतील, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे, तर मला सांगा ते प्रसन्न राहतील म्हणता का? त्यांच्यात महत्वाकांक्षा निर्माण होईल म्हणता का? दान देण्याची, पंचशील पालन करण्याची? बिलकुल नाही. बघा ते लोक एकदम कशातच नसतात.